राजसाहेबांच्या कुटुंबियांचे पाय माहीमकरांच्या उंबऱ्याला लागले. यंदाची विधानसभा निवडणूक ही जितकी राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेची आहे तितकीच ती नात्यांसाठीही महत्त्वाची झाली आहे. काका पुतण्या, भाऊ भाऊ अशा अनेक लढती यंदाच्या निवडणुकीत पाहायला मिळत आहेत. त्यातच हाय व्होल्टेज असणारी संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेली माही मतदारसंघाची लढत ही यंदा ठाकरे घराण्यासाठी प्रतिष्ठेची झालेली आहे. कारण राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे पहिल्यांदाच या मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. अमित ठाकरे ही पहिलीच निवडणूक लढवत असल्यामुळे राजसाहेबांसोबत संपूर्ण ठाकरे कुटुंबीय प्रचारात व्यस्त आहे. अमित ठाकरे ही माहीमचा मतदारसंघ पिंजून काढत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. नुकतंच त्यांनी लोकांकडून मिळत असलेल्या प्रतिसादावर भाष्य केलं. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना म्हणाले, लोकांचा प्रतिसाद फार उत्तम आहे. डोळ्यात तुम्ही खोटं पाणी नाही काढू शकत. त्यामुळे लोकांच्या घरी गेल्यावर राजसाहेबांच्या घरातून कोणीतरी आलंय हे पाहून लोकांच्या डोळ्यात पाणी आलं. फक्त आत या, तुमचे पाय घराला लागू द्या, अशा लोकांच्या भावना आहेत. ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये दुपारचं ऊन, तरीही प्रचार सुरू आहे. त्यामुळे कुठेतरी थकायला हवं होतं. पण जे घरी बोलावून माझं औक्षण केलं जातं आहे, मला खायला देत आहेत, प्यायला देत आहेत, कुठेतरी ऊर्जा देणारी ही गोष्ट आहे आणि मला ते खूप आवडतं आहे. अमित ठाकरे याच्या विरोधात माहीम मतदारसंघात ठाकरे गटाकडून महेश सावंत आणि शिंदे गटाकडून सदा सरवणकर हे मैदानात उतरलेले आहेत. त्यामुळे माहीमच्या या मतदारसंघात तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे. अमित ठाकरेंना उमेदवारी जाहीर झाल्यापासून महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवार दिला जाणार का याची उत्सुकता होती. पण दोन्हीकडून उमेदवार मैदानात उतरवण्यात आले आहेत. त्यातच 2019च्या निवडणुकांमध्ये आदित्य ठाकरेंविरोधात माहीमच्या मतदारसंघातून राज ठाकरेंनी कोणताही उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे उद्धव ठाकरे अमित ठाकरेंविरोधात उमेदवार मैदानात उतरवणार का असा प्रश्न होता. मात्र उद्धव ठाकरेंनी एकनिष्ठ राहिल्या महेश सावंतांना माहीममधून उतरवलं आणि पुन्हा एकदा मनसेकडून टीकेचं सत्र सुरू झालं. पण असं असलं तरीही माहीम मतदारसंघात उद्धव ठाकरे कोणतीही सभा घेणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. अमित ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांचे अमित ठाकरे हे सुपुत्र आहेत. अमित ठाकरे यांचा जन्म 24 मे 1992 रोजी मुंबईमध्ये झाला. त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबईतील नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेतलं आहे. अमित ठाकरे उत्तम फुटबॉल खेळतात. तसेच अमित ठाकरे हे त्यांच्या खास लुकमुळे चर्चेत असतात. निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असलेल्या अमित ठाकरेंबरोबर त्यांची पत्नी मिताली ठाकरे ही जागोजागी दिसते. माहीम विधानसभा मतदारसंघ पिंजून काढल्यात मिताली ठाकरे यांचाही हातभार आहे. घरोघरी जाऊन त्याही अमित ठाकरेंसाठी मतरूपी आशीर्वाद मागत आहेत. राज्यातील राजकारणातील या जोडप्याची ओळख कुठे आणि कशी झाली? निवडणुकीच्या प्रचारात मितालीचा चांगला पाठिंबा मिळत असल्याचं अमित ठाकरे म्हणाले. तसंच सासू-सासऱ्यांसह आई-वडील निवडणुकीच्या प्रचारात असल्याने त्यांचं 100% सहकार्य असल्याचं अमित ठाकरे म्हणाले. पुढे त्यांनी त्यांच्या लव्ह स्टोरीविषयी सांगितलं. मुंबईतील 2 प्रसिद्ध कॉलेजमधील 2 विद्यार्थ्यांची ओळख कशी झाली? ओळखीचं रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात कसं झालं? फुटबॉल त्यांच्यामधील दुवा कसा बनला? या गुपिताविषयी अमित ठाकरे यांनी सांगितलं. आमची स्टोरी इंटरेस्टिंग आहे, असं अमित ठाकरे म्हणाला. मी पोद्दारचा आणि ती रुईयाची. कॉलेजमध्ये असताना माझ्या मित्राने मला मिताली दाखवली. तिला पाहताच तिच्यावर प्रेम जडलं, असं सांगत अमित ठाकरेने जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते पुढे म्हणाले, मी शाळा कॉलेजमध्ये मुलींशी जास्त बोलत नव्हतो. मुलींशी बोलायला मी लाजायचो. मला त्यांच्याशी बोलताच यायचं नाही. पण कॉलेजमध्ये अफवा पसरली की ती मला आवडायला लागली आहे. तिच्या कॉलेजमध्येही असं पसरले की तिच्या मागे राज ठाकरेंचा मुलगा लागला आहे. त्यावेळी तिलाही एक मुलगा आवडायचा. त्यामुळे ती त्याला बघायला जायची. रुईयाच्या ग्राउंडवर तो फुटबॉल खेळायचा. नंतर तिला कळलं की जी अफवा पसरली आहे, राज ठाकरेचा मुलगा तिच्या मागे आहे, हा तोच आहे ज्याला मी बघायला जाते. तिला राज ठाकरे माहीत होते, पण त्यांचा मुलगा कोण हे माहीत नव्हतं, असं अमित ठाकरे म्हणाले. मीच तिला मोबाईलवरून प्रपोज केलं. 2009ला आमची ओळख झाली. 2017ला साखरपुडा झाला आणि 2019ला आमचं लग्न झालं. आज आम्ही 15 वर्षे एकत्र आहोत, असे अमित ठाकरे यांनी सांगितलं. यंदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजपुत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या कुटुंबियाकडून त्यांना प्रचंड पाठिंबा मिळतोय. निवडणुकीच्या प्रचारात त्यांच्याकडून अविश्वसनीय मदत मिळते. मितालीकडून मला अपेक्षित नव्हतं. 3-3.5 लाख लोकसंख्या आहे. सर्वांच्या घरी पोहोचणं कठीण आहे. मला वाटलेलं मिताली 1-2 दिवस येईल, पण ती दररोज माझ्यासोबत असते. रोज विचारते कधी निघायचं. तिचा जो पाठिंबा आहे त्याशिवाय मी करू शकलो नसतो, असं अमित ठाकरे म्हणाले. सासू-सासऱ्यांच्या पाठिंब्याविषयी अमित ठाकरे म्हणतात, माझी आई देखील प्रचारात उतरली आहे.
सासरे सर्जन असूनही ते सर्व काम सोडून प्रचारात येत आहेत. माझी सासू माझ्या आईबरोबर असते. कुटुंबाचा पाठिंबा 100% आहे. तर उर्वशी माझ्या बाबांना प्रचारात मदत करते, असं अमित ठाकरे म्हणाला. उर्वशी म्हणजे राज ठाकरे यांची मुलगी. अमित ठाकरे यांना पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा.